विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, नमस्कार. प्रकरण पहिले, सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र याचा परिचय आपण करून घेत आहोत. यामध्ये प्रस्तावना आपण पाहिलेली आहे. या प्रस्तावनेमध्ये ज्या बाबी पाहिल्या आपण त्या अगदी थोडक्यामध्ये आपण परत पाहूयात. आपण पाहिलं, अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. शास्त्राच्या दोन शाखा असतात, नैसर्गिक शास्त्रे आणि सामाजिक शास्त्रे. अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे कारण अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास करते. अभ्यास पद्धतीच्या आधारे अर्थशास्त्राच्या दोन शाखा केल्या जातात. एक म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरी स्थूल अर्थशास्त्र. अर्थशास्त्रामध्ये जे काही सिद्धांत आहेत ते सिद्धांत दोन भागामध्ये विभाजित केले जातात किंवा त्याचे दोन प्रकार केले जातात, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्राला आपण मायक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतो. मूळ शब्द ग्रीक भाषेतला आहे मायक्रोस आणि त्याच्यापासून मायक्रो हा शब्द बनलेला आहे. स्थूल अर्थशास्त्राला आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतो. मूळ शब्द आहे ग्रीक भाषेत मॅक्रोस आणि मॅक्रोसपासून मॅक्रो हा शब्द तयार झालेला आहे. हे वर्गीकरण 1933 मध्ये नॉर्वे या देशातील अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर फिश यांनी ओस्लो विद्यापीठामध्ये अभ्यास करत असताना हे वर्गीकरण केलेलं आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राला आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र किंवा अंशलक्षी अर्थशास्त्र किंवा वेष्टी अर्थशास्त्र असे म्हणतो. तर स्थूल अर्थशास्त्राला आपण स्थूल अर्थशास्त्र, समग्रलक्षी अर्थशास्त्र किंवा समष्टी अर्थशास्त्र असे म्हणतो. रॅग्नर फिश आणि जॉन टिम्बरजेन या दोघांना 1969 मध्ये अर्थशास्त्रातील पहिले नोबेल पारितोषिक प्राप्त झालेले आहे. या दोघांनी अर्थशास्त्रामध्ये जे योगदान दिलेलं आहे त्या योगदानाबद्दल 1969 मध्ये नोबेल पारितोषिक प्राप्त झालेलं आहे अर्थशास्त्राचे. अर्थमिती, इकॉनोमॅट्रिक्स आपण ज्याला म्हणतो, ती अर्थमिती ही अर्थशास्त्राची शाखा शोधून काढण्यामध्ये या दोघांचे योगदान आहे. संख्याशास्त्र आणि गणित या दोन्हींचा वापर त्यांनी अर्थशास्त्रीय विश्लेषणासाठी केलेला आहे. अर्थशास्त्रातील वेगवेगळ्या सिद्धांतांच्या आणि संकल्पनांच्या स्पष्टीकरणासाठी त्यांनी गणिताचा आणि संख्याशास्त्राचा वापर केला आणि त्यातून अर्थमिती, इकॉनोमॅट्रिक्स ही अर्थशास्त्राची एक नवीन शाखा उदयाला आली आणि त्यांचं हे योगदान मोलाचं असल्यामुळे त्यांना 1969ला नोबेल पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र यांचा ऐतिहासिक वाटचालीच्या बाबत आपण चर्चा केलेली आहे. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र किंवा अंशलक्षी अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची पहिली शाखा आहे, प्रारंभिक शाखा आहे आणि या शाखेच्या विकासामध्ये किंवा या शाखेचा पाया रचण्याचं काम जे आहे ते ॲडम स्मिथ यांनी केलेलं आहे. सनातनीवादी अर्थशास्त्रज्ञ किंवा परंपरावादी अर्थशास्त्रज्ञ, क्लासिकल इकॉनॉमिस्ट आपण ज्यांना म्हणतो, ते ॲडम स्मिथ आहेत. त्यांनी राष्ट्राची संपत्ती हा जो ग्रंथ लिहिला, हा ग्रंथ लिहून त्यांनी अर्थशास्त्राचा पाया रचलेला आहे. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये त्यांचं योगदान मोठं आहे. ॲडम स्मिथ बरोबरच J.S. मिल, डेव्हिड रिकार्डो या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विकासामध्ये योगदान दिलेलं आहे. हे सगळं आपण पाहिलेलं आहे. हे ॲडम स्मिथ आहेत, हे J.S. मिल आहेत आणि हे डेव्हिड रिकार्डो आहेत. तर यांनी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विकासामध्ये मोलाचं योगदान दिलेलं आहे. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञानंतर नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञांचा कालावधीसुद्धा फार मोठा आहे, त्यांचे योगदानसुद्धा फार मोठं आहे. त्यामध्ये डॉक्टर आल्फ्रेड मार्शल
प्रोफेसर डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी अतिशय मोलाचं योगदान दिलेलं आहे. त्यांनी प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ लिहिलेला आहे. 1890 हा ग्रंथ त्यांनी लिहिला. प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स अर्थशास्त्राची मूलतत्वे. हे प्रोफेसर डॉक्टर अल्फ्रेड मार्शल आहेत आणि हा त्यांचा ग्रंथ आहे. तर डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी खऱ्या अर्थाने सूक्ष्म अर्थशास्त्र ही जी शाखा आहे ते विकसित केलेलं आहे. त्यांचं प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स हे अर्थशास्त्रातलं पुस्तक अतिशय मोलाचं आहे. अल्फ्रेड मार्शल यांच्याबरोबरच नवसनातनवाद्यांमध्ये पिगू, जे.आर. हिक्स, सॅम्युएल्सन आणि श्रीमती जोन रॉबिन्सन हे नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ आहेत. यांचं योगदानसुद्धा मोलाचं आहे. आता स्थूल अर्थशास्त्र ही जी अर्थशास्त्राची शाखा आहे, ज्याला आपण समकलक्षी अर्थशास्त्र किंवा समष्टी अर्थशास्त्र असे म्हणतो, इंग्लिशमध्ये आपण त्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतो, त्याची वाटचाल, त्याचा विकास कसा होत गेला ते आपण पाहूयात. यामध्ये 16व्या आणि 17व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये, ब्रिटनमध्ये व्यापारवादी विचारवंतांचा एक गट उदयाला आला आणि या गटाने त्यावेळेला जी तत्कालीन राजसत्ता होती त्या राणीच्या सत्तेला, ब्रिटिश राजसत्तेला काही शिफारशी केल्या, काही धोरणं त्यांच्यापुढे मांडली त्यांनी की देशाचा व्यापार कसा वाढेल. कारण ते व्यापार वाढवण्याच्या अनुषंगाने युरोप खंडामध्ये, संपूर्ण युरोप खंडामध्ये व्यापाराला फार महत्त्व वाढलेले होते. आपल्या देशामध्ये वस्तू तयार होतात, तर औद्योगिक क्रांतीनंतर ह्या तयार झालेल्या वस्तूला बाजारपेठ कशी मिळवायची, व्यापार कसा वाढवायचा, हा युरोप आणि युरोपियन देशांमधील फार मोठा प्रश्न होता. आणि त्याला अनुषंगून या ब्रिटिशमधील व्यापारवादी विचारवंतांनी, त्यांच्या गटाने काही शिफारशी ब्रिटन राजसत्तेला किंवा ब्रिटिशच्या राजा आणि राणीला केल्या आणि त्या ज्या शिफारशी आहेत ते देशाच्या व्यापाराच्या अनुषंगाने होत्या, देशाचा व्यापार वाढवण्यासाठी होत्या. आणि म्हणून देशाचा पहिल्यांदाच असा समग्र दृष्टिकोनातून कोणीतरी विचार केल्याचं समोर आलं आणि म्हणून ते स्थूल अर्थशास्त्रातलं किंवा समकलक्षी अर्थशास्त्रातलं पहिलं डॉक्युमेंट आहे, त्यांच्या शिफारशी. त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्तीचे विश्लेषणसुद्धा केलेलं आहे. 18व्या शतकामध्ये फ्रान्समध्ये निसर्गवादी विचारवंतांचा एक गट उदयाला आला आणि त्यांनी ज्या काही संकल्पना मांडल्या, त्यांनी जे काही विचार मांडले ते सुद्धा स्थूल दृष्टिकोनातून होते, समग्र दृष्टिकोनातून होते, देशाच्या दृष्टिकोनातून होते आणि म्हणून ते सुद्धा स्थूल अर्थशास्त्रातलं डॉक्युमेंट आहे. थोडक्यात काय तर व्यापारवादी विचारवंतांनी आणि निसर्गवादी विचारवंतांनी जे काही विचार मांडले, त्यांचे जे काही धोरणं होती ते विचार धोरणे म्हणजेच स्थूल अर्थशास्त्रातली पायाभरणी आहे. स्थूल अर्थशास्त्रामधलं त्यांचं ते योगदान आहे. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ जे आहेत, ज्यांनी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये खऱ्या अर्थाने मोलाचं योगदान दिलेलं आहे, ते ॲडम स्मिथ, जे.एस. मिल, डेव्हिड रिकार्डो यांनी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्तीचं काही विश्लेषण केलेलं आहे. पण त्यामध्ये सुद्धा सूक्ष्म दृष्टिकोन आणि स्थूल दृष्टिकोन अशी सरमिसळ त्याच्यामध्ये दिसून येते. स्थूल अर्थशास्त्राची खऱ्या अर्थाने जर पायाभरणी कोणी केलेली असेल तर ती लॉर्ड जे.एम. केन्स, लॉर्ड जॉन मेनार्ड केन्स या अर्थशास्त्रज्ञांनी केलेली आहे. 1930ला संपूर्ण जगभर महामंदी पसरली. मंदीचं एक व्यापक रूप, आपण ज्याला मोठं रूप म्हणूया, ती महामंदी आहे. मंदी म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये ज्यावेळेस वस्तू आणि सेवांना मागणी नसते, वस्तू आणि सेवांच्या किमती प्रचंड कमी होतात, त्याला आपण मंदी असे म्हणतो.
आणि ती संपूर्ण जगभर पसरल्यामुळे त्याला आपण महामंदी म्हणतो. तर 1930ला संपूर्ण जगामध्ये महामंदीची लाट आलेली होती. आणि मग देशाला किंवा जगाला या महामंदीतून बाहेर कसं काढायचं याबाबत अर्थशास्त्रज्ञांमध्ये विचारमंथन सुरू झाले. आणि त्यातून लॉर्ड जॉन मेनार्ड केन्स यांनी 1936मध्ये एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव होतं द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी. ग्रंथाचं नाव आहे द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी नावाचा ग्रंथ 1930च्या जागतिक महामंदीच्या पार्श्वभूमीवरती लॉर्ड जे.एम. केन्स यांनी 1936मध्ये प्रकाशित केला. आणि तो अर्थशास्त्रामधला अतिशय मोलाचा ग्रंथ आहे. लॉर्ड जॉन मेनार्ड केन्स यांचा हा ग्रंथ जो अर्थशास्त्रामधला अतिशय मोलाचा ग्रंथ आहे, द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी. हे लॉर्ड जे.एम. केन्स आहेत, त्यांचं हे चित्र आहे. आणि हा त्यांचा ग्रंथ आहे द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी. याचं मराठी रूपांतरण पैसा, व्याज व रोजगारविषयक सामान्य सिद्धांत असं होतं. पैसा, व्याज व रोजगारविषयक सामान्य सिद्धांत. लॉर्ड जे.एम. केन्स यांच्याबरोबरच काही अर्थशास्त्रज्ञ आहेत ज्यांनी स्थूल अर्थशास्त्राच्या विकासामध्ये योगदान दिलेलं आहे. त्यामध्ये थॉमस माल्थसचा लोकसंख्याविषयक सिद्धांत फार प्रसिद्ध आहे. ज्यावेळेस तुम्ही पुढे BAला वगैरे अर्थशास्त्र ठेवाल किंवा BComला वगैरे अर्थशास्त्र हा विषय तुम्हाला असणार आहे, त्यावेळेला तुम्ही हे लक्षात घ्याल की माल्थस यांचा लोकसंख्याविषयक सिद्धांत आहे तो फार प्रसिद्ध आहे. रिक्सेल आहेत, वॉलरस आहेत, आयर्विंग फिशर आहेत. तर अशा काही अर्थशास्त्रज्ञांनी स्थूल अर्थशास्त्राच्या विकासामध्ये योगदान दिलेलं आहे. आणि आज सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या अर्थशास्त्राच्या दोन शाखा विकसित झाल्याचे आपल्याला लक्षात येते. आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या पाहिलेली आहे, पण तरीसुद्धा मी परत नव्याने सांगणार आहे. सूक्ष्म याचा अर्थ लहान असा आहे. एखादी छोटी घटक किंवा छोटा भाग जो असतो, अर्थव्यवस्थेतील जे काही छोटे घटक आहेत, सूक्ष्म घटक आहेत, मायक्रो फॅक्टर्स जे आहेत, त्याला आपण त्या सूक्ष्म घटकांचा अभ्यास करणारे जे शास्त्र आहे, अर्थव्यवस्थेतील लहानातल्या लहान घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र, अर्थव्यवस्थेतील लहानातील लहान घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. एक वैयक्तिक उपभोक्ता हा अर्थव्यवस्थेतील एक सूक्ष्म घटक आहे. एक वैयक्तिक उत्पादक हा अर्थव्यवस्थेतील सूक्ष्म घटक आहे. एक उत्पादन संस्था किंवा उत्पादन पेढी, एक विक्रेते असतात की नाही वेगवेगळे, तर एक विक्रेता किंवा एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत, एखाद्या उत्पादनाचा घटक किंवा उत्पादन घटकाच्या किमती, एखाद्या घटकाची किंमत, हे सगळे अर्थव्यवस्थेतील सूक्ष्म घटक आहेत. अशा वैयक्तिक आर्थिक घटकांचा आणि त्यांच्या क्रियांचा, त्यांच्या वर्तनाचा, त्यांच्या कार्याचा अभ्यास करणारं जे काही शास्त्र आहे ते शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे. अर्थव्यवस्थेतील जे वैयक्तिक घटक आहेत, सूक्ष्म घटक आहेत, त्या घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे. मॉरिस डॉब नावाचे एक अर्थशास्त्रज्ञ आहेत. या मॉरिस डॉब यांनी सूक्ष्म अर्थशास्त्राची एक व्याख्या केलेली आहे. अतिशय समर्पक अशी आणि छोटीशी व्याख्या त्यांनी दिलेली आहे. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय.
मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ द इकॉनॉमी. मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ द इकॉनॉमी मीन्स मायक्रो इकॉनॉमिक्स. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. A.P. लर्नर नावाचे एक अर्थशास्त्रज्ञ आहेत. A.P. लर्नर यांनी केलेली व्याख्या अशी आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहिले जाते. अर्थव्यवस्था रूपी शरीरातील लाखो पेशी, त्याने अर्थशास्त्राला किंवा अर्थव्यवस्थेला मानवी शरीराची उपमा दिलेली आहे. अर्थव्यवस्था रूपी शरीरातील लाखो पेशी व्यक्ती आणि कुटुंबे उपभोक्त्याच्या रूपाने आणि व्यक्ती आणि उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपाने संपूर्ण अर्थव्यवस्था रूपी शरीराच्या संचलनात कशा प्रकारे योगदान देतात हे आपल्याला सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राच्या अभ्यासातून माहिती होते. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. स्कोप अँड स्टडी मॅटर. स्कोप अँड स्टडी मॅटर ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कशा कशाचा अभ्यास केला जातो त्याला त्याची व्याप्ती म्हणायचं. किती व्यापक आहे हे, कशा कशाचा अभ्यास करतं हे, कोणत्या कोणत्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड होतात, कशा कशाचा याच्यामध्ये विचार केला जातो त्याला आपण व्याप्ती असे म्हणतो. तर पहिला आहे वस्तू आणि सेवा यांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. वस्तूंच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. वस्तू व सेवा. अर्थव्यवस्थेमध्ये ज्या काही वेगवेगळ्या वस्तू असतात, खडू, डस्टर, पेनड्राईव्ह, लॅपटॉप, मोबाईल, गहू, ज्वारी, तांदूळ, या वेगवेगळ्या हजारो प्रकारच्या वस्तू आणि सेवा अर्थव्यवस्थेमध्ये उपलब्ध असतात. आणि या वस्तू आणि सेवांच्या किमती कशा ठरतात, त्यांना आपण जे काही किमती देतो, त्यांना जे काही आपण मोबदला देतो, या वस्तू आणि सेवा तर मोफत मिळत नाहीत. त्यासाठी आपल्याला किंमत मोजावी लागते. आणि ती किंमत कशी निश्चित होते याचं विश्लेषण कोण करतं? ते सूक्ष्म अर्थशास्त्र करतं. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये याचं विश्लेषण केलं जातं. त्याच्यामध्ये दोन भाग आहेत, एक मागणी विश्लेषण आणि दुसरं पुरवठा विश्लेषण. तर मागणी आणि पुरवठा या दोन घटकांच्या माध्यमातून वस्तू आणि सेवांच्या किमती निश्चित होत असतात. तर हे जे सिद्धांत आहेत, वस्तू आणि सेवांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, हा याचा अभ्यास विषय आहे किंवा याचे सिद्धांत यामध्ये समाविष्ट होतात. दुसरा आहे उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. उत्पादनाचे एकूण 4 घटक आहेत. एखाद्या वस्तूचं उत्पादन करायचं म्हटलं, एखाद्या वस्तूची निर्मिती करायची म्हटली तर 4 घटक लागतात. त्यासाठी भूमी लागते, त्यासाठी भांडवल लागतं, त्यासाठी श्रमिक लागतात आणि त्यासाठी संयोजक लागतात. म्हणजे उत्पादनाचे 4 घटक आहेत, भूमी, भांडवल, श्रम, संयोजन. आणि हे 4 घटक जे आहेत, हे 4 घटक एकत्र करून उत्पादन केलं जातं. मग हे जे 4 घटक आहेत त्या 4 घटकांना मोबदले द्यावे लागतात. जो उत्पादक असतो, ज्याला वस्तू आणि सेवांची निर्मिती करायची आहे, उत्पादन करायचे आहे, त्याला ह्या 4 घटकाची, हे 4 घटक त्याला विकत घ्यावे लागतात आणि त्याला मोबदले द्यावे लागतात, त्याला किमती द्याव्या लागतात. आणि त्या किमती कशा ठरतात, त्या किमती कशा निश्चित होतात, याबाबतचे वेगवेगळे सिद्धांत आहेत. भूमी हा जो घटक आहे, भूमीला खंड मिळतो, भूमीचा मोबदला खंड आहे. मग त्या अनुषंगाने खंडाचे सिद्धांत. श्रमिक जो घटक आहे, श्रमिकाला वेतन मिळतं, वेतन द्यावं लागतं. श्रमिक फुकट काम नाही करत. उत्पादकाला जर श्रमिक घ्यायचे असतील, मजूर घ्यायचे असतील तर त्यांना वेतन द्यावं लागतं. मग त्याचे वेतनाचे सिद्धांत आहेत वेगवेगळे. भांडवल घ्यावं लागतं बँकांमधून वगैरे. तर भांडवल मोफत नाही मिळत, बँकांना व्याज द्यावं लागतं. मग त्या अनुषंगाने व्याज कसं निश्चित होतं, तर व्याजाचे वेगवेगळे सिद्धांत आहेत. आणि हे सगळे घटक एकत्र करून जो उत्पादक वस्तू आणि सेवांची निर्मिती करतो, वस्तू आणि सेवांचं उत्पादन करतो, ते उत्पादन
केल्यानंतर त्याला नफा प्राप्त होतो. मग तो नफा कसा प्राप्त होतो, तो नफा जास्ती कधी मिळतो, कमी कधी मिळतो, त्याबाबतचे वेगळे सिद्धांत आहेत. त्याला नफ्याचे सिद्धांत असे म्हणतात. थोडक्यात उत्पादनाचे जे 4 घटक आहेत, भूमी, भांडवल, श्रम, संयोजन, आणि या 4 घटकांना मिळणारे जे काही मोबदले आहेत, त्यांच्या किमती आहेत, त्याबाबतचे जे वेगवेगळे सिद्धांत आहेत, त्याला आपण खंडाचे सिद्धांत, वेतनाचे सिद्धांत, व्याजाचे सिद्धांत, नफ्याचे सिद्धांत असे म्हणतो. हे सगळे सिद्धांत त्याला उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत असे म्हणतो. ते सगळे सिद्धांत याच्यामध्ये समाविष्ट होतात. याचा अभ्यास हे सूक्ष्म अर्थशास्त्र करतो. आणि सगळ्यात शेवटी आहे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. आर्थिक कल्याण, इकॉनॉमिक वेलफेअर. आर्थिक कल्याण कसं होतं, त्या कल्याणाच्या संदर्भाने वेगवेगळे सिद्धांत आहेत. कल्याण 3 गोष्टीवर अवलंबून असतं: उत्पादनाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता आणि एकूण कार्यक्षमता. तर ह्या कल्याणाचे काही वेगवेगळे सिद्धांत आहेत. ते सिद्धांत हा स्थूल अर्थशास्त्राचा आणि सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे. तर या ठिकाणी आपण थांबत आहोत. पण याची व्याप्ती अगदी थोडक्यामध्ये मी परत एकदा सांगतो आहे. वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, त्यामध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती कशा निश्चित होतात, तर मागणी पुरवठ्याच्या मार्फत त्या निश्चित होतात. म्हणून मागणी विश्लेषण आणि पुरवठा विश्लेषण हे सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे. उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, त्यामध्ये भूमी, भांडवल, श्रम, संयोजन हे उत्पादनाचे 4 घटक आहेत. भूमीला खंड मिळतो, श्रमाला वेतन मिळतं, संयोजकाला नफा मिळतो आणि भांडवलाला व्याज मिळतं. मग याचे जे काही वेगवेगळे सिद्धांत आहेत, ते सिद्धांत यामध्ये समाविष्ट होतात. आणि आर्थिक कल्याणाचे सिद्धांत, कल्याण आणि साधनसामग्रीच्या कार्यक्षमताचे वाटप याचा अतिशय जवळचा संबंध आहे. आणि मग त्याबाबत उत्पादनाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता या 3 बाबी अतिशय महत्त्वाच्या आहेत. उत्पादनाच्या क्षेत्रातील कार्यक्षमतेसाठी देशातील उपलब्ध साधनसामग्रीचा महत्तम वापर व्हायला पाहिजे आणि महत्तम उत्पादन व्हायला पाहिजे. उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमतेसाठी देशातील उत्पादित वस्तू आणि सेवांचे वाटप हे योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे. आणि एकूण आर्थिक कार्यक्षमतामध्ये लोकांच्या गरजांना आपण प्राधान्य दिलं पाहिजे. वस्तू आणि सेवांचं उत्पादन त्याच पद्धतीने केलं गेलं पाहिजे. ठीक आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये किंवा लक्षणे आपण पुढच्या वेळेला पाहूया, पुढच्या तासाला पाहूया. या ठिकाणी मी आपली रजा घेतो आहे. धन्यवाद. आभारी आहे. थँक्यू.